हॅलो विद्यार्थी मित्रांनो, मी सचिन नवदुर्गे आपलं ढोले पाटील अकॅडमीमध्ये स्वागत करतो। आज आपण फायनल इयर सिव्हिल इंजिनिअरिंग 8 सेमिस्टरचा सिलेबस डिस्कस करणार आहे। नुकतेच 7 सेमिस्टरचे ऑनलाईन एक्झामिनेशन पार पडले आहे। आता आपलं नवीन सेमिस्टर लास्ट सेमिस्टर स्टार्ट होते, 8 सेमिस्टर लास्ट सेमिस्टर ऑफ इंजिनिअरिंग। आपल्याला बघायचं आहे की शेवटच्या सेमिस्टरमध्ये आपल्याला कुठले सब्जेक्ट्स आहे, काय सिलेबस आहे, हा कंप्लीट पार्ट आपण आजच्या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहे। सो विद्यार्थी मित्रांनो, शेवटचं सेमिस्टर आहे। शेवटच्या सेमिस्टरमध्ये प्रोजेक्टचा पार्ट जो असतो तो मोस्ट इम्पॉर्टंट असतो। त्यासोबतच अजून कुठले सब्जेक्ट्स आहे, त्या सब्जेक्टचं इम्पॉर्टन्स काय आहे, ते सब्जेक्ट्स आपल्याला जॉब पॉईंट ऑफ व्ह्यूने कशी इम्पॉर्टन्स आहेत, हा टोटल पार्ट आपण आज काय करणार आहे, डिस्कस करणार आहे। सो सर्वप्रथम आपण बघूया आपल्याला कुठले सब्जेक्ट्स आहे, त्या सब्जेक्ट्सला मार्क्सचं वेटेज कसं असणार आहे, आपली एक्झाम कशी होणार आहे, कुठल्या सब्जेक्ट्सला टर्म वर्क्स आहे, कुठल्या सब्जेक्ट्सला ओरल आहे, प्रोजेक्ट्सला किती मार्क्स आहेत, हा टोटल पार्ट्स आपण आजच्या या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहे। सो सुरुवात करूया आपण। सर्वप्रथम आपण बघूया आपल्याला कुठले सब्जेक्ट्स आहे, सब्जेक्ट्स कोड कुठले आहे, सब्जेक्टचं मार्क्स डिस्ट्रीब्युशन कसं आहे, या पार्टपासून। सो बघा, या सेमिस्टरला आपल्याला 4 सब्जेक्ट्स आहेत। त्या 4 सब्जेक्टमध्ये 2 सब्जेक्ट आहेत सिलेक्टिव्ह आणि 2 सब्जेक्ट आहेत इलेक्टिव्ह। त्यानंतर आपल्याला आहे प्रोजेक्ट। तर असा टोटल हा आपल्याला 750 मार्क्सचा टोटल यावेळेस आपल्याला काय आहे, वेटेज आहे। आता बघूया आपण फर्स्ट सब्जेक्ट जो सिलेक्टिव्हमध्ये आहे तो आहे डॅम अँड हायड्रॉलिक स्ट्रक्चर। डॅम अँड हायड्रॉलिक स्ट्रक्चर। सेकंड सब्जेक्ट आहे क्वांटिटी सर्वेइंग कॉन्ट्रॅक्ट अँड टेंडर्स, ज्याला आपण QACT म्हणतो। त्यानंतर इलेक्टिव्ह 3, इलेक्टिव्ह 4 आणि प्रोजेक्ट, असा हा आपला टोटल काय आहे, सब्जेक्ट वाईज सिलेबस आहे। आता आपण कुठल्या सब्जेक्ट्सला किती मार्क्स आहे हे जर बघितलं तर डॅम अँड हायड्रॉलिक स्ट्रक्चरला आपल्याला 150 मार्क्स आहेत। त्यानंतर एस्टिमेटिंग कॉस्टिंगला 150 मार्क्स आहे, इलेक्टिव्ह 3 150 मार्क्स, इलेक्टिव्ह 4 150 मार्क्स आणि प्रोजेक्टला पण किती आहेत, 150 मार्क्स। असा टोटल प्रत्येक याला 150 मार्क्सचं डिस्ट्रीब्युशन दिलेलं आहे आणि टोटल किती आहे तर 750 मार्क्स। 750 मार्क्सचं आपलं टोटल या सेमिस्टरचं कॅल्क्युलेशन आहे। आता बघा, 150 मार्क्समध्ये प्रत्येक सब्जेक्टला 30 मार्क्सची इनसेम, 70 मार्क्सची एंडसेम, 50 मार्क्सची ओरल, 50 मार्क्सची ओरल। पहिल्या 2 सब्जेक्टला म्हणजेच कुठला, डॅम अँड हायड्रॉलिक स्ट्रक्चर, डॅम अँड हायड्रॉलिक स्ट्रक्चर आणि क्वांटिटी सर्विंग कॉन्ट्रॅक्ट अँड टेंडरला तुम्हाला काय आहे, ओरल आहे। दुसरे जे 2 इलेक्टिव्ह आहे त्यांना तुम्हाला फक्त काय आहे, टर्म वर्क आहे। 2 इलेक्टिव्हला 100 मार्क्सचा पेपर प्लस 50-50 मार्क्सचं काय असणार आहे, तुम्हाला टर्म वर्क असणार आहे। त्यानंतर प्रोजेक्ट्समध्ये जर बघितलं तर प्रोजेक्टचं टर्म वर्क 50 मार्क्सचं आहे आणि 100 मार्क्सची तुमची काय होणार आहे, एक्सटर्नल ओरल होणार आहे। आता टर्म वर्क्सला 50 मार्क्स आहे म्हणजे काय आहे, तर यामध्ये तुमचा कंप्लीट प्रोजेक्टचा जो काही स्टेज 2चा पार्ट्स आहे तो कंप्लीट, म्हणजे तुमचा प्रोजेक्ट इथे कंप्लीट झालेला असेल। त्यामध्ये तुमचं पेपर प्रेझेंटेशन असेल, फायनल रिपोर्ट असेल, PPT प्रेझेंटेशन असेल, हा पूर्ण पार्ट तुमचा कशामध्ये येतो, टर्म वर्कमध्ये येतो। आणि शेवटी काय असतं, तुमची एक्सटर्नल ओरल असते। त्या एक्सटर्नल ओरलवरनं तुम्हाला या 100 आउट ऑफ मार्क्स मिळत असतात। सो टोटल असा हा तुमचा 750 मार्क्सचा काय आहे, सिलेबस आहे। आता याच्यामध्ये बघा, सिलेक्टिव्ह सब्जेक्ट आणि इलेक्टिव्ह सब्जेक्ट्स। आता इलेक्टिव्ह सब्जेक्ट ही जनरली काय असतात, तर तुमचा इंटरेस्ट कशामध्ये आहे, कुठल्या सब्जेक्टमध्ये तुम्हाला इंटरेस्ट आहे, त्यानुसार आपण इलेक्टिव्ह सब्जेक्ट काय करत असतो, सिलेक्ट करत असतो। सो डॅम अँड हायड्रॉलिक स्ट्रक्चर, क्वांटिटी सर्विंग कॉन्ट्रॅक्ट अँड टेंडर हे कंपल्सरी सब्जेक्ट आहे। आता आपण इलेक्टिव्ह बद्दल अगोदर बघू की इलेक्टिव्ह 3 मध्ये कुठले सब्जेक्ट्स आहे, इलेक्टिव्ह 4 मध्ये कुठले सब्जेक्ट्स आहे, त्यामध्ये कुठला सब्जेक्ट तुम्ही सिलेक्ट करायला पाहिजे, कुठला सब्जेक्ट थेअरी पॉईंट ऑफ व्ह्यूने आहे, कुठला सब्जेक्ट एक्झाम्पल पॉईंट ऑफ व्ह्यूने इम्पॉर्टन्स आहे, हे बघू। त्यानंतर पुन्हा आपण आपल्या सिलेक्टिव्ह सब्जेक्ट्सवर येऊ। सो बघा, इलेक्टिव्ह 3 मध्ये कुठले सब्जेक्ट्स आहेत आणि इलेक्टिव्ह 4 मध्ये कुठले सब्जेक्ट्स आहेत। सो इलेक्टिव्ह 3 मध्ये तुम्हाला युनिव्हर्सिटीने 5 सब्जेक्ट दिलेले आहेत। त्या 5 सब्जेक्टपैकी तुम्ही कुठला तरी एक सब्जेक्ट तुम्हाला काय करायचं आहे, सिलेक्ट करायचा आहे। बघा सब्जेक्ट कुठले आहेत। फर्स्ट इज ॲडव्हान्स स्ट्रक्चरल डिझाइन, फर्स्ट इज ॲडव्हान्स स्ट्रक्चरल डिझाइन, सेकंड इज ॲडव्हान्स फाउंडेशन इंजिनिअरिंग, थर्ड इज हायड्रो पॉवर इंजिनिअरिंग, फोर्थ एअर पोल्युशन अँड कंट्रोल, फिफ्थ इज अ फायनाइट एलिमेंट मेथड। आता बघा, जर एखाद्याला स्ट्रक्चरमध्ये इंटरेस्ट असेल, माझं स्ट्रक्चर खूप चांगलं आहे, मला स्ट्रक्चर चांगलं जमतं, तर त्यांनी ॲडव्हान्स स्ट्रक्चरल डिझाइन घेऊ शकता। कुणाला फाउंडेशन इंजिनिअरिंग, जिओ टेक्निकल इंजिनिअरिंग, सॉइल मेकॅनिक्समध्ये इंटरेस्ट असेल
तर ते ॲडव्हान्स फाउंडेशन इंजिनिअरिंग घेऊ शकता. ज्यांचं फ्लुइड मेकॅनिक्स, फ्लुइड मशीन्स, हायड्रो पॉवरचा जो काही सिलेबस आहे, जो काही पार्ट आहे, तो आपल्याला जर चांगल्या पद्धतीने जमत असेल किंवा त्यामध्ये इंटरेस्ट असेल किंवा मास्टर त्यामध्ये करायचं असेल तर तुम्ही हायड्रो पॉवर इंजिनिअरिंग हा सब्जेक्ट ॲज अ इलेक्टिव्ह 3 म्हणून घेऊ शकता. त्यानंतर एअर पोल्युशन अँड कंट्रोल हा कम्प्लिटली थेअरी बेस्ड क्वेश्चन आहे. नाही मला प्रॅक्टिकल किंवा मला एक्झाम्पल पॉईंट ऑफ व्ह्यूने स्टडी नको किंवा मला एक्झाम्पल जमत नाही, मला फक्त थेरॉटिकल पॉईंट ऑफ व्ह्यूने स्टडी करायचा आहे, मग तुमच्यासाठी हा एअर पोल्युशन अँड कंट्रोल हा सब्जेक्ट आहे. त्यानंतर फायनाईट एलिमेंट मेथड हा एक सब्जेक्ट आहे ज्यामध्ये पण थेअरी प्लस न्यूमरिकल दोन्ही कंटेंट असणार आहे. सो या 5 पैकी एक सब्जेक्ट ॲज पर युअर इंटरेस्ट तुम्हाला काय करायचं आहे, सिलेक्ट करायचं आहे. जर मोस्ट ऑफ द कॉलेजेसमध्ये एअर पोल्युशन अँड कंट्रोल हा सब्जेक्ट ॲज अ इलेक्टिव्ह 3 म्हणून सिलेक्ट करायला सांगतात कारण थेरॉटिकल पोर्शन जास्त आहे, किंवा हायड्रो पॉवर इंजिनिअरिंग हा पण सब्जेक्ट बऱ्याचशा कॉलेजमध्ये काय दिलेला असतो, ॲज अ इलेक्टिव्ह म्हणून दिलेला असतो. तर या 5 पैकी तुम्ही कुठलाही एक सब्जेक्ट ॲज अ इलेक्टिव्ह 3 म्हणून सिलेक्ट करू शकता. आता आहे इलेक्टिव्ह 4. आता इलेक्टिव्ह 4 मध्ये बघा कुठले सब्जेक्ट दिलेले आहेत. सो इलेक्टिव्ह 4 मध्ये आहे कन्स्ट्रक्शन मॅनेजमेंट, ॲडव्हान्स ट्रान्सपोर्टेशन इंजिनिअरिंग, देन स्टॅटिस्टिकल ॲनालिसिस अँड कॉम्प्युटेशनल मेथड इन सिव्हिल इंजिनिअरिंग. त्यानंतर ओपन इलेक्टिव्ह आहे. या ओपन इलेक्टिव्हमध्ये पुन्हा तुम्हाला 5 सब्जेक्ट दिलेले आहेत. या 5 पैकी एक म्हणजे हे पहिले 3 किंवा ओपन इलेक्टिव्ह यापैकी कुठलाही सब्जेक्ट तुम्ही सिलेक्ट करू शकता ॲज अ इलेक्टिव्ह 4 म्हणून. बघा ओपन इलेक्टिव्हमध्ये काय दिलेलं आहे, प्लंबिंग इंजिनिअरिंग आहे, ग्रीन बिल्डिंग टेक्नॉलॉजी आहे, फेरो सिमेंट टेक्नॉलॉजी आहे, सबसी इंजिनिअरिंग आहे आणि वेव्ह मेकॅनिक्स आहे. तर हा पार्ट तुम्हाला ॲज अ इलेक्टिव्ह 4 म्हणून तुम्ही काय करू शकता, सिलेक्ट करू शकता. सो जनरली कन्स्ट्रक्शन मॅनेजमेंट हा सब्जेक्ट थेअरी बेस आहे आणि हा सब्जेक्ट तुम्ही ॲज अ इलेक्टिव्ह 4 म्हणून सिलेक्ट करू शकता. काही लोकांना जर ट्रान्सपोर्टमध्ये इंटरेस्ट असेल तर हा ट्रान्सपोर्टेशन इंजिनिअरिंग पण, ॲडव्हान्स ट्रान्सपोर्टेशन इंजिनिअरिंग हा पण एक इलेक्टिव्ह म्हणून तुम्ही सब्जेक्ट सिलेक्ट करू शकता. सो हे झालं इलेक्टिव्ह 3 आणि इलेक्टिव्ह 4 बद्दल. आता बघा टोटल 4 सब्जेक्ट्स आहेत, 2 सिलेक्टिव्ह, 2 इलेक्टिव्ह आणि प्रोजेक्ट वर्क. तर आता आपण इलेक्टिव्हचा पार्ट सोडून देऊ कारण तो प्रत्येकाचा पार्ट काय असणार आहे, प्रत्येकजण तो आपापल्या चॉईसनुसार तो सिलेक्ट करणार आहे. आता राहिलेत आपले 2 सब्जेक्ट, एक आहे डॅम अँड हायड्रॉलिक स्ट्रक्चर आणि दुसरा आहे क्वांटिटी सर्व्हिंग अँड कॉन्ट्रॅक्ट अँड टेंडर. हे 2 सब्जेक्ट आहेत. आता बघा ॲज अ सिव्हिल इंजिनियर काही सब्जेक्ट असे असतात की जे सब्जेक्ट्स आपल्या इंजिनिअरिंग करिअरमध्ये खूप जास्त इम्पॉर्टंट असतात. म्हणजे फर्स्ट डे ऑफ वर्क टू द लास्ट डे ऑफ वर्क तो आपल्या रेग्युलर लाईफमध्ये काय होतं, त्यांचा डेली लाईफमध्ये आपल्या रुटीनमध्ये त्याचा आपण डायरेक्टली इनडायरेक्टली काय असतो, कन्सल्ट येत असतो. असे काही सब्जेक्ट आहेत जसं की कॉन्क्रीट टेक्नॉलॉजी होतं, स्वाम होतं, डिझाईनचे सब्जेक्ट्स होते, सर्वेइंगचा पार्ट होता. हे सब्जेक्ट्स असे आहेत की जे आपल्या डेली रुटीन्समध्ये ॲज अ सिव्हिल इंजिनियर आपल्याला नेहमी यूज करावे लागतात. आता तसाच एक सब्जेक्ट याच्यामध्ये आहे दॅट इज युअर क्वांटिटी सर्व्हिंग कॉन्ट्रॅक्ट अँड टेंडर, म्हणजेच काय, एस्टिमेटिंग अँड कॉस्टिंग. हा सब्जेक्ट असा आहे की फ्रॉम द फर्स्ट डे ऑफ वर्क तुम्हाला हा नेहमी तुमच्या रुटीनमध्ये येणार आहे. इस्टिमेटिंग कॉस्टिंग शिवाय ॲज अ सिव्हिल इंजिनियर इस्टिमेटिंग कॉस्टिंग शिवाय तुम्ही काम करू शकत नाही. कुठलाही छोटा मोठा प्रोजेक्ट तुम्हाला करायचा असेल तर त्याचं इस्टिमेट, त्याचं कॉस्टिंग तुम्हाला काय करावं लागतं, कॅल्क्युलेट करावं लागतं. सो या सेमिस्टरमध्ये किंवा फायनल इयरमध्ये कुठला सब्जेक्ट इम्पॉर्टंट असेल जास्त तर तो आहे QACT, क्वांटिटी सर्व्हिंग कॉन्ट्रॅक्ट अँड टेंडर. एखाद्या वेळेस तुम्ही डॅम अँड हायड्रॉलिक स्ट्रक्चरचा स्टडी खूप केला आहे, पण असं होणार नाही की प्रत्येकाला डॅम अँड हायड्रॉलिक स्ट्रक्चरवर काम करायचं काम पडेल. पण एस्टिमेटिंग कॉस्टिंगवर प्रत्येकाला काम करावं लागतं, डायरेक्टली म्हणा किंवा इनडायरेक्टली. त्याच्याने हा सब्जेक्ट जो आहे तो खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. सो आजच्या व्हिडिओमध्ये आपण फक्त क्वांटिटी सर्व्हिंग कॉन्ट्रॅक्ट अँड टेंडरचा टोटल सिलेबस बघणार आहे. सिलेबस ॲज थेरी पॉईंट ऑफ व्ह्यू, सिलेबस ॲज टर्म ऑफ पॉईंट ऑफ व्ह्यू, ओरल कशी असणार आहे, प्रॅक्टिकल एक्झामिनेशन तर नाही आहे याला, ओरल कशी असणार आहे आणि थेरी पेपर इनसेमचा कसा होणार आहे, एंडसेमचा कसा होणार आहे. ठीक आहे. सो आपण क्वांटिटी सर्व्हिंग कॉन्ट्रॅक्ट अँड टेंडरचा सिलेबस बघू. बघा सब्जेक्टचं नाव आहे क्वांटिटी सर्व्हिंग कॉन्ट्रॅक्ट अँड टेंडर. यालाच आपण शॉर्ट फॉर्म मध्ये QACT म्हणतो, क्वांटिटी सर्व्हिंग कॉन्ट्रॅक्ट अँड टेंडर. जर आपण ॲज पर पुणे युनिव्हर्सिटी या सब्जेक्टला नाव QACT दिलेलं आहे, पण इन जनरल हा सब्जेक्ट इस्टिमेटिंग अँड कॉस्टिंग या नावाने आहे. म्हणजे तुम्हाला एखादा रेफरन्स बुक बघायचं असेल तर तुम्हाला इस्टिमेटिंग अँड कॉस्टिंगचं रेफरन्स बुक बघावं लागेल. सब्जेक्ट कोड काय आहे, 401008 हा तुमचा सब्जेक्ट कोड आहे. त्यानंतर
आपल्याला टोटल 150 मार्क्सचं कॅल्क्युलेशन आहे. ते 150 मार्क्सचं कॅल्क्युलेशन कसं असणार आहे, 30 मार्क्सची तुमची इनसेम एक्झाम असेल, 70 मार्क्सची एंडसेम एक्झाम असेल आणि 50 मार्क्सचं काय असेल, ओरल असेल. जर थेअरी पॉईंट ऑफ व्ह्यूने पेपर झाला तर. ऑनलाईन पॉईंट ऑफ व्ह्यूने पेपर झाला तर तो पार्ट वेगळा असेल. आता 30 मार्क्सच्या पेपरसाठी 1 तास वेळ आहे, 70 मार्क्सच्या पेपरसाठी 2.5 आवर्स आहे, त्यानंतर ओरल आहे. सो टोटल 150 मार्क्स. आता 6 युनिट दिलेले आहेत. आता या 6 युनिटमध्ये आपल्याला पूर्ण एस्टिमेटिंग कॉस्टिंगचा पार्ट कुठल्या पद्धतीने डिवाइड केलेला आहे तो आपल्याला बघायचा आहे. आता बघा, युनिट नंबर 1 मध्ये युनिट नंबर 1 इज इंट्रोडक्शन अँड अप्रॉक्सिमेट एस्टिमेट. आता युनिट नंबर 1 मध्ये काय केलेलं आहे, एस्टिमेटिंग कॉस्टिंग हा जो सब्जेक्ट आहे याचं ब्रीफ इंट्रोडक्शन दिलेलं आहे. यामध्ये एस्टिमेटिंग काय आहे, व्हॅल्युएशन काय आहे, टाइप्स ऑफ एस्टिमेट काय आहे, आपण एस्टिमेट का करतो म्हणजे पर्पज ऑफ एस्टिमेट आहे, त्यानंतर एस्टिमेट करण्यासाठी कुठले डॉक्युमेंट्स नेसेसरी असतात, हा पार्ट याच्यामध्ये दिलेला आहे. इन शॉर्ट आपल्याला काय दिलेलं आहे, तर जो सब्जेक्ट आपण शिकतोय त्या सब्जेक्टचं सिग्निफिकन्स काय आहे, सिग्निफिकन्स ऑफ दिस पर्टिक्युलर सब्जेक्ट पहिल्या युनिटच्या फर्स्ट पार्टमध्ये दिलेला आहे, पार्ट ए मध्ये. त्यानंतर अजून काय दिलेलं आहे, तर यामध्ये तुम्हाला युनिट ऑफ मेजरमेंट, आपण जे मेजरमेंट कॅल्क्युलेशन्स करणार आहे त्याचे युनिट्स कुठले असणार आहेत ते दिलेलं आहे. त्यानंतर मोड ऑफ मेजरमेंट ऑफ अ बिल्डिंग आयटम्स, वेगवेगळे आयटम्स मेजर करण्यासाठी कुठले मोड्स आपण यूज करणार आहेत तो पार्ट दिलेला आहे. त्यानंतर काही टेक्निकल टर्म्स आहेत, जसं मला एस्टिमेटिंग कॉस्टिंग करायचं असेल तर मेजरमेंट शीट लागणार, ॲब्स्ट्रॅक्ट शीट लागणार. त्यानंतर BOQ, बिल ऑफ क्वांटिटीज काय असतं, लीड स्टेटमेंट काय असतं, ह्या टर्म्स दिलेल्या आहेत. त्यानंतर आपण जेव्हा एस्टिमेट कॅल्क्युलेट करतो त्यावेळेस काही अमाऊंट आपण कन्सिडर केलं जातं अंडर द हेड ऑफ प्रोव्हिजनल सम, प्राईम कॉस्ट आयटम्स, कॉन्टिंजन्सीज, वर्क चार्ज इस्टॅब्लिशमेंट. मग या टर्म्सचं मिनिंग काय आहे, जर तुमच्या एस्टिमेटमध्ये या टर्म्स येत असतील तर त्याचं सिग्निफिकन्स काय आहे, त्याचं मिनिंग काय आहे, ते किती कन्सिडर केलं जातं, हा पार्ट. त्यानंतर इंट्रोडक्शन टू DSR, डिस्ट्रिक्ट शेड्यूल रेट, म्हणजे आपण जे काही रेट कोट करणार आहे ते रेट ॲज पर द डिस्ट्रिक्ट शेड्यूल रेट असणार आहे. तर मग DSRचं इंट्रोडक्शन पण आपल्याला काय दिलेलं आहे, फर्स्ट युनिटच्या पहिल्या पार्टमध्ये दिलेला आहे. तर हा झाला फर्स्ट युनिटचा फर्स्ट पार्ट. आता सेकंड पार्टमध्ये काय आहे, अप्रॉक्सिमेट इस्टिमेट. अप्रॉक्सिमेट इस्टिमेट, आता टाइप ऑफ इस्टिमेटमध्ये जर जनरली मी जर क्लासिफाय केलं तर अप्रॉक्सिमेट इस्टिमेट आणि डिटेल इस्टिमेट असे 2 पार्ट पडतात. तर अप्रॉक्सिमेट इस्टिमेट म्हणजे काय, की आपण पूर्ण कॅल्क्युलेशन डिटेलमध्ये न करता एखाद्या पर्टिक्युलर प्रॉपर्टीची म्हणा किंवा एखाद्या पर्टिक्युलर प्रोजेक्टची काय करतोय, कॉस्ट फाइंड आउट करतोय. जस्ट फॉर एक्झाम्पल, सपोज अप्रॉक्सिमेट इस्टिमेट आपण कधी कॅल्क्युलेट करतो, की आपल्याला सडनली व्हॅल्यूज माहीत करायची असेल. समजा मी एक सिव्हिल इंजिनियर आहे, माझ्याकडे एखादा क्लायंट आला, त्याने म्हटलं की मला 1000 स्क्वेअर फीट मध्ये एक छोटासा काय करायचं आहे, 2 BHK बांधायचं आहे. तर अप्रॉक्सिमेटली कॅल्क्युलेशन किती होईल. आता बघा, त्याने तुम्हाला फक्त विचारलं आहे की अप्रॉक्सिमेटली व्हॅल्यू किती असेल, अप्रॉक्सिमेट इस्टिमेट किती असेल. ते काम तुम्हाला मिळालं आहे का, नाही. तुम्ही डिटेल इस्टिमेट करणार का, नाही. तुम्ही फक्त काय करणार, अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू सांगणार. मग काय करणार, की ज्या एरियामध्ये मला कन्स्ट्रक्शन करायचं आहे त्या एरियामध्ये सध्याचा रेट काय आहे, 1500 रुपये स्क्वेअर फीट. मग 1000 साठी किती होणार, 15 लाख. सो मी त्याला काय सांगेल की अप्रॉक्सिमेटली 15 लाख रुपीज तुमचं काय असेल, कन्स्ट्रक्शन कॉस्ट असेल. दॅट इज द अप्रॉक्सिमेट इस्टिमेट. सो अप्रॉक्सिमेट इस्टिमेटमध्ये काय करायचं आहे, आपल्याला ज्या काही अप्रॉक्सिमेट इस्टिमेट फाइंड आउट करण्याच्या मेथड्स आहेत, जसं की रोड असेल तर रोडसाठी सेपरेट मेथड, वेगळ्या मेथड्स आहे. इरिगेशन पर्पजसाठी, इरिगेशन वर्कसाठी वेगळे आहे, वॉटर सप्लायसाठी वेगळे आहे. त्यानंतर सॅनिटरी इंजिनिअरिंग, इलेक्ट्रिक वर्क्स. सो प्रत्येकासाठी अप्रॉक्सिमेट मेथड काय दिलेल्या आहेत, वेगळ्या दिलेल्या आहेत. त्या यूज करून आपण काय करू शकतो, अप्रॉक्सिमेट इस्टिमेट कॅल्क्युलेट करू शकतो. सो हा पार्ट आपल्याला इथे बघायचा आहे की कुठल्या कुठल्या अप्रॉक्सिमेट मेथड आहेत अप्रॉक्सिमेट मेथड कॅल्क्युलेशनसाठी. ठीक आहे. सो हा फर्स्ट युनिटचा पार्ट झाला. सेकंड युनिटमध्ये बघा, सेकंड युनिटमध्ये डिटेल इस्टिमेट दिलेला आहे. आता इथे आपल्याला ॲक्च्युअल कॉस्ट फाइंड आउट करायची आहे. इथे मी सगळे फॅक्टर कन्सिडर करणार आहे. म्हणजे इथे जी मी कॅल्क्युलेशन करेल ही माझी डिटेल कॉस्ट असेल. ठीक आहे. म्हणजे जर मी म्हटलं की 20 लाख रुपयामध्ये माझं कन्स्ट्रक्शन होणार आहे, सो प्लस मायनस काही % कन्सिडर करून ती व्हॅल्यू कन्सिडर केली जाते. अँड दिस इज अ फायनल व्हॅल्यू डिटेल इस्टिमेट म्हणजे. आता डिटेल इस्टिमेटमध्ये सगळ्यात अगोदर तुम्हाला दिलेलं आहे मेथड ऑफ इस्टिमेटिंग. डिटेल इस्टिमेट कॅल्क्युलेट करण्याच्या कुठल्या मेथड्स आहेत. त्यामध्ये जनरली आपल्याला 2 मेथड आहेत. त्यामध्ये पहिली आहे PWD मेथड आणि दुसरी आहे सेंटर लाईन मेथड. PWD मेथडलाच आपण शॉर्ट वॉल लॉंग वॉल मेथड म्हणतो आणि सेंटर लाईन मेथड, या 2 मेथड यूज करून आपण डिटेल इस्टिमेट कॅल्क्युलेट करू शकतो. ठीक आहे. आता युनिट 2 आणि युनिट 3 मध्ये काय केलेलं आहे, एखादी पर्टिक्युलर बिल्डिंग असेल याला 2 पार्टमध्ये डिवाइड केलं आहे, सबस्ट्रक्चर, सुपरस्ट्रक्चर.
सबस्ट्रक्चर म्हणजे काय, बिलो द प्लिंथ लेवल, आणि सुपरस्ट्रक्चर अबव द प्लिंथ लेवल. तर युनिट 2 मध्ये काय करायचं आहे आपल्याला, डिटेल इस्टिमेट कॅल्क्युलेट करायचं आहे अप टू प्लिंथ लेवल ओनली. प्लिंथ लेवल पर्यंतचं कॅल्क्युलेशन आपलं युनिट नंबर 2 मध्ये असणार आहे. ठीक आहे, बाय युझिंग PWD ॲज वेल ॲज सेंटर लाईन मेथड, दोन्ही मेथडने. ठीक आहे, स्ट्रक्चर कुठलं असणार आहे, लोड बेअरिंग स्ट्रक्चर ॲज वेल ॲज RCC स्ट्रक्चर, RCC फ्रेम स्ट्रक्चर. लोड बेअरिंग स्ट्रक्चरचं पण कॅल्क्युलेशन करायचं आहे, RCC फ्रेम बिल्डिंगचं स्ट्रक्चरचं पण कॅल्क्युलेशन करायचं आहे, आणि सोबतच तुम्हाला दोन्ही मेथड PWD आणि सेंटर लाईन ह्या दोन्ही मेथड काय करायच्या आहेत, यूज करायच्या. सो दिस इज युनिट नंबर 2. युनिट नंबर 3 बघा. युनिट नंबर 3 मध्ये पुन्हा डिटेल इस्टिमेटच आहे फॉर सुपरस्ट्रक्चर, डिटेल इस्टिमेट फॉर सुपरस्ट्रक्चर. सो सुपरस्ट्रक्चरसाठी काय करायचं आहे आपल्याला, डिटेल इस्टिमेट. आता सुपरस्ट्रक्चरसाठी जेव्हा आपण डिटेल इस्टिमेटमध्ये कॅल्क्युलेशन करतो त्यावेळेस मेन फोकस रिडक्शनवर केला जातो. डिडक्शन आपल्याला करायचं आहे, म्हणजे ज्या काही ओपनिंग्स असेल, डोअर्स, विंडो, व्हेंटिलेटर्स अँड ऑल, त्यांच्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, डिडक्शन करायचं आहे. सो कॅल्क्युलेशनचा पार्ट सेम असेल जसं आपण सबस्ट्रक्चरमध्ये केलं तसंच सुपरस्ट्रक्चरमध्ये PWD मेथड आणि सेंटर लाईन मेथड. फक्त आपल्याला इथं काय करायचं आहे, तर डिडक्शन कन्सिडर करायचं आहे. मग डिडक्शनचे जे काही रूल्स आहे ते आपल्याला ॲज पर IS कोड घ्यायचं आहे, आणि कुठला IS कोड आपण यूज करणार आहे, IS 1200. सो IS 1200 मध्ये प्रत्येक मटेरियलच्या डिडक्शनसाठी, जसं ब्रिक वर्क असेल तर डिडक्शन कसं घेणार, प्लास्टरिंग असेल तर डिडक्शन काय असेल, पेंटिंग वर्क असेल तर डिडक्शन कसं करणार, यासाठीचे जे काही डिडक्शनचे रूल्स आहे ते तुम्हाला IS 1200 मध्ये दिलेले आहे. ठीक आहे, तर तो पार्ट आपल्याला डिटेल इस्टिमेट ऑफ सुपरस्ट्रक्चरमध्ये कन्सिडर करायचा आहे. सो इथे तुमचा इस्टिमेट, अप्रॉक्सिमेट अँड डिटेल इस्टिमेटचा पार्ट झाला. त्यानंतर मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट येतो, दॅट इज द व्हॅल्युएशन. व्हॅल्युएशनचा पार्ट पण तुम्हाला युनिट नंबर 3 मध्ये दिलेला आहे. आता व्हॅल्युएशन म्हणजे काय, तर जनरली प्राइस, कॉस्ट अँड व्हॅल्यू. बघा, प्राइस, कॉस्ट अँड व्हॅल्यू, एखादी कुठलीही प्रॉपर्टी असेल तर त्या प्रॉपर्टीची करंट व्हॅल्यू किती आहे हे आपण व्हॅल्युएशनमध्ये फाइंड आउट करतो. मग व्हॅल्युएशनमध्ये कुठले फॅक्टर कन्सिडर केले जातात, टाइप्स ऑफ व्हॅल्युएशन काय आहे, नंबर ऑफ व्हॅल्यूज आहेत, जसं मार्केट व्हॅल्यूज आहे, बुक व्हॅल्यू आहे, स्लेवेज व्हॅल्यू आहे, स्क्रॅप व्हॅल्यू आहेत. ह्या डिफरंट डेफिनेशन्स आहेत, त्या डेफिनेशनचं मिनिंग्स काय आहे. बघा, आपण जनरल कन्सिडरेशनमध्ये जनरली बोलताना कॉस्ट, प्राइस, व्हॅल्यू या तिन्हीचं पण मिनिंग काय घेतो, सेमच घेतो. पण ॲज अ व्हॅल्युअर किंवा ॲज अ सिव्हिल इंजिनियर प्राइस, कॉस्ट आणि व्हॅल्यू या तिघाचं पण मिनिंग काय आहे, डिफरंट आहे. व्हॅल्यू म्हणजे काय, करंट सिच्युएशनमध्ये, करंट जो सिनॅरिओ आहे त्या सिनॅरिओमध्ये त्या पर्टिक्युलर प्रॉपर्टीची व्हॅल्यू किती आहे. व्हॅल्यू इज अ टाइम डिपेंडंट. जसं की फॉर एक्झाम्पल, जर रेनी सीझन असेल तर अम्ब्रेलाची व्हॅल्यू जास्त आहे, विंटर सीझनमध्ये अम्ब्रेलाची व्हॅल्यू आहे का, नाही. मीन्स व्हॅल्यू ऑफ अम्ब्रेला इज डिपेंड अपॉन द टाइम. टाइम टू टाइम ती काय होते, व्हॅरी होते. सो आपल्याला हेच बघायचं आहे की प्राइस म्हणजे काय, कॉस्ट म्हणजे काय, व्हॅल्यू म्हणजे काय, मग ह्या व्हॅरी कशा होतात. मग व्हॅल्युएशन, एखाद्या प्रॉपर्टीची जर मला व्हॅल्यू फाइंड आउट करायची असेल, एखादी प्रॉपर्टी मला सेल आउट करायची आहे किंवा रेंट आउट करायची आहे किंवा बाय करायची आहे किंवा मला टॅक्स पे करायचा आहे, तर तुम्हाला त्या पर्टिक्युलर प्रॉपर्टीची व्हॅल्यू फाइंड आउट करावी लागते. मग ती व्हॅल्यू फाइंड करण्याच्या कुठल्या मेथड्स आहेत, त्या मेथड्स आपल्याला व्हॅल्युएशनमध्ये बघायचे आहे. म्हणजे एक सिव्हिल इंजिनियर ॲज अ व्हॅल्युअर म्हणून पण काय करू शकतो, काम करू शकतो. मग त्या पॉईंट ऑफ व्ह्यूने तुम्हाला व्हॅल्युएशन हा टॉपिक काय आहे, महत्त्वाचा आहे. ठीक आहे, आता याच्यामध्ये डिप्रिसिएशनचा वगैरे पण पार्ट आहे की एखादे समजा तुम्ही मशिनरीज असेल तुमच्याकडे, तर मग त्याचं डिप्रिसिएशन कसं होतं, ते डिप्रिसिएशन कसं कॅल्क्युलेट करायचं, तो पार्ट पण व्हॅल्युएशनमध्ये दिलेला आहे. ठीक आहे, सो दिस इज युअर थर्ड युनिट. नाव फोर्थ युनिट. बघा, फोर्थ युनिटमध्ये स्पेसिफिकेशन अँड रेट ॲनालिसिस हा पार्ट दिलेला आहे. स्पेसिफिकेशन अँड रेट ॲनालिसिस. आता स्पेसिफिकेशनमध्ये स्पेसिफिकेशनचं मिनिंग काय आहे, पर्पज काय आहे, टाइप्स कुठले आहेत, त्यामध्ये ड्राफ्टिंग डिटेल स्पेसिफिकेशन ऑफ फॉर मटेरियल्स, क्वालिटी, वर्कमॅनशिप, मेथड ऑफ एक्झिक्युशन. तर कुठल्याही एखाद्या मटेरियल्स म्हणा किंवा कुठल्याही एखाद्या क्वांटिटीज तुम्हाला स्पेसिफिकेशन जर समजा लिहायचं असेल किंवा राईट डाऊन करायचं असेल तर डिटेल स्पेसिफिकेशन कसं लिहितात, जनरल स्पेसिफिकेशन काय असतं, तर तो कम्प्लिटली पार्ट याच्यामध्ये दिलेला आहे. तर बरेचसे आयटम्स पण दिलेले आहे, एक्झावेशन, स्टोन, ब्रिक मेसनरी, प्लास्टरिंग, तर फ्लोरिंग्स, RCC वर्क यांचं आपल्याला डिटेल स्पेसिफिकेशन युनिट नंबर 4 मध्ये बघायचं आहे. ठीक आहे, सो म्हणजे बघा, स्पेसिफिकेशननुसार रेट व्हॅरी होतो, तर तो कुठल्या टाईपचं स्पेसिफिकेशन आहे हा सगळा पार्ट आपल्याला याच्यामध्ये बघायचा आहे. त्यानंतर रेट ॲनालिसिस. रेट ॲनालिसिस म्हणजे काय, कुठलीही क्वांटिटी
युनिट क्वांटिटीसाठी त्या क्वांटिटीचा रेट फाइंड आउट करणे. जर समजा मी RCC करत असेल तर 1 मीटर क्यूब RCCचा रेट काय असेल तो रेट फाइंड आउट करणे म्हणजेच रेट ॲनालिसिस. मग रेट ॲनालिसिस करणाऱ्यांना रेट ॲनालिसिसचं मिनिंग काय आहे, रेट ॲनालिसिससाठी कुठले कुठले फॅक्टर कन्सिडर केले जातात, त्यामध्ये रेट ॲनालिसिस फॉर डिफरंट आयटम्स, त्यानंतर तुमचं कुठले तुम्ही टूल्स यूज करताय, कुठलं मशीन्स यूज करताय, किंवा ओव्हरहेड चार्ज काय असतो, तर हा पूर्ण पार्ट आपल्याला रेट ॲनालिसिसच्या अंडर कन्सिडर करावा लागतो. मग रेट ॲनालिसिसमध्ये आपल्याला डिफरंट आयटम्सचे रेट्स पण कॅल्क्युलेट करावं लागतात, त्यामध्ये लेबर चार्जेस कन्सिडर करावं लागतात, स्किल्ड लेबर, अनस्किल्ड लेबर, हे सगळा पार्ट जो आहे तो रेट ॲनालिसिसमध्ये म्हणजे पर्टिक्युलर एखादा 1 मीटर क्यूब कन्स्ट्रक्शन करण्यासाठी तुम्हाला किती ॲक्च्युअल कॉस्ट लागतोय, म्हणजे जो कॉस्ट तुम्ही काय करणार आहे तुमच्या टेंडरमध्ये फिल करणार आहे तो कॉस्ट तुम्हाला रेट ॲनालिसिसने फाइंड आउट करावा लागतो. ठीक आहे, तर हा झाला तुमचा युनिट नंबर 4चा पार्ट. आता बघा युनिट नंबर 3 मध्ये बार बेंडिंग शेड्यूल हा पण एक मोस्ट इम्पॉर्टंट पॉईंट आहे. म्हणजे कुठलाही एखादा RCC एलिमेंट तुम्हाला दिलेला असेल तर त्या एलिमेंटमध्ये स्टीलची क्वांटिटी किती असणार हे तुम्ही बार बेंडिंग शेड्यूलवरनं काय करू शकता, फाइंड आउट करू शकता. ठीक आहे. नाव युनिट नंबर 5 बघा. युनिट नंबर 5 मध्ये टेंडरिंग अँड एक्झिक्युशन ऑफ वर्क हा पार्ट दिलेला आहे. तसं बघितलं तर टेंडरिंगचा पार्ट हा कम्प्लिटली थेअरी पार्ट्स आहे. याच्यामध्ये तुम्हाला काय दिलेलं आहे, टेंडरची डेफिनेशन दिलेली आहे, मेथड ऑफ इन्व्हायटिंग टेंडर, टेंडर कसे इन्व्हाइट केले जाते, म्हणजे इन जनरल काय, जर तुम्ही ॲज सिव्हिल कॉन्ट्रॅक्टर आहात तर तुम्हाला टेंडर फिल करावं लागतं. मग टेंडरशी रिलेटेड पूर्ण इन्फॉर्मेशन या टेंडरिंग या युनिटमध्ये टेंडर्समध्ये तुम्हाला दिलेली आहे. टाईप्स ऑफ टेंडर कुठले आहेत, कुठला टेंडर कोण भरू शकतं, कुठलं टेंडरमध्ये काय रिक्वायरमेंट असतात, कुठले डॉक्युमेंट्स इम्पॉर्टन्स असतात, हा कम्प्लिटली पार्ट. टेंडर फिल कसं केलं जातं, टेंडर ओपन कसं केलं जातं, टेंडर रिजेक्ट कधी होतं, टेंडर सिलेक्ट कधी होतं, हा पूर्ण पार्ट तुम्हाला या टेंडर्सच्या अंडरमध्ये दिलेला आहे. त्यामध्ये बघा टेंडरचे टाईप्स पण दिलेले आहेत, BOT काय असतं, बिल्ड ऑपरेट ट्रान्सफर, ग्लोबल टेंडरिंग काय असतं, हा सगळा पार्ट. त्यानंतर आता नवीन जो आता आपण टेंडर भरताना टेंडरिंगचा पार्ट बघतो तर हा कम्प्लीट पार्ट तुम्हाला टेंडर्समध्ये दिलेला आहे. म्हणजे टेंडरशी रिलेटेड सगळ्या टेक्निकल टर्म्स वगैरे या टेंडरिंगमध्ये तुम्हाला दिलेल्या आहेत. आणि याचा जो सेकंड पार्ट्स आहे तो आहे मेथड्स ऑफ एक्झिक्युटिंग वर्क्स. त्याच्यामध्ये PWD प्रोसिजर दिलेली आहे. त्यानंतर बऱ्याचशा याच्यामध्ये टेक्निकल टर्म्स आहे लाईक पीस वर्क, रेट लिस्ट, डेली लेबर, इंट्रोडक्शन टू रजिस्ट्रेशन ॲज अ कॉन्ट्रॅक्टर इन PWD, हा पार्ट या मेथड ऑफ एक्झिक्युटिंग वर्कमध्ये तुम्हाला दिलेला आहे. सो दिस इज युअर युनिट नंबर 4. सो टेंडरिंग इज द मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट. ठीक आहे. आता बघा लास्ट युनिट जो आहे दिस इज द कॉन्ट्रॅक्ट. आता बघा कॉन्ट्रॅक्टमध्ये काय आहे, एखादं पर्टिक्युलर वर्क जर फायनल झालंय की तुम्ही ते काम करणार आहात तर ओनर आणि तुम्ही म्हणजे दोन पार्टीमध्ये एक लीगल डॉक्युमेंटेशन केलं जातं ज्याला आपण काय म्हणतो, कॉन्ट्रॅक्ट म्हणतो. मग कॉन्ट्रॅक्टमध्ये कॉन्ट्रॅक्टची डेफिनेशन काय आहे, ऑब्जेक्टिव्ह काय आहे, त्याच्यानंतर व्हॅलिड कॉन्ट्रॅक्ट काय असतो, कॉन्ट्रॅक्ट व्हॅलिड नाही असं आपण कधी म्हणतो, त्यानंतर कॉन्ट्रॅक्टसाठी कुठले रूल्स आहेत, कुठल्या रिक्वायरमेंट्स आहे, कॉन्ट्रॅक्ट कोण करू शकतो, त्यानंतर कंडिशन्स कुठल्या असतात. तर हा पूर्ण पार्ट तुम्हाला कॉन्ट्रॅक्टच्या अंडर दिलेला आहे. त्यानंतर लिॲबिलिटी पिरियड्स वगैरे काय असतं, लिक्विडेट डॅमेज वगैरे काय असतं, हा पूर्ण पार्ट याच्यामध्ये दिलेला आहे. कॉन्ट्रॅक्टचे टाईप्स दिलेले आहेत जसं की लमसम कॉन्ट्रॅक्ट, आयटम रेट कॉन्ट्रॅक्ट, कॉस्ट प्लस कॉन्ट्रॅक्ट, प्रत्येक कॉन्ट्रॅक्टच्या कंडिशन कुठल्या आहे, कुठला कॉन्ट्रॅक्ट कधी यूज केला जातो, हा पूर्ण पार्ट काय दिलेला आहे, कॉन्ट्रॅक्टच्या अंडर दिलेला आहे. ठीक आहे. त्यानंतर सेकंड पार्ट जो आहे तो आहे आर्बिट्रेशन. सो आर्बिट्रेशन्स म्हणजे काय, आर्बिट्रेशन म्हणजे काय तर बघा एखादं काम करताना सपोज दोन पार्टीज आहेत त्यांच्यामध्ये कॉन्ट्रॅक्ट झाला आहे आणि ते काम कुठल्या तरी रिझनमुळे कंप्लीट झालं नाही किंवा त्या दोघांमध्ये काहीतरी इश्यू झाला आहे तर तो इश्यू सॉल्व्ह करण्यासाठी कोण असतो तर आर्बिट्रेटर असतो. मग आर्बिट्रेशन म्हणजे काय, आर्बिट्रेटर काय असतो, आर्बिट्रेटरसाठी कुठल्या रिक्वायरमेंट्स आहे, तर हा पूर्ण पार्ट इथे दिलेला आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला आर्बिट्रेशनचा एक ॲक्ट पण दिलेला आहे 1996चा, त्यामध्ये कुठल्या कुठल्या कंडिशन्स दिलेल्या आहेत तो पार्ट इथे दिलेला आहे. ठीक आहे. आणि आर्बिट्रेटरच्या क्वालिटीज काय असतात, त्याचे पॉवर काय असतात, हा कंप्लीट पार्ट तुम्हाला युनिट नंबर 6च्या B पार्टमध्ये दिलेला आहे. आता सोबतच एक एक्स्ट्रा पार्ट याच्यामध्ये दिलेला आहे दॅट इज पार्ट C. त्याच्यामध्ये जे काही लॉज आहे, ब्रीफ इंट्रोडक्शन टू लॉज रिलेटेड टू द प्रोफेशनल लायबिलिटीज, काही लॉज दिलेले आहेत प्रोफेशनल लायबिलिटीशी रिलेटेड.
त्या लॉसचा पण आपल्याला याच्यामध्ये काय करायचं आहे, स्टडी करायचा आहे. हा असा तुमचा टोटल होल सिलेबस आहे. सो बघा, एस्टिमेटिंग कॉस्टिंगचा जर मी पेपर पॉईंट ऑफ व्ह्यूने जर विचार केला तर थेअरी पण आहे, एक्झाम्पल पण आहे, पण या सब्जेक्टचं इम्पॉर्टंट फक्त 150 मार्क्स इतकं नाही आहे. तर आफ्टर द ग्रॅज्युएशन ॲज अ सिव्हिल इंजिनियर हा सब्जेक्ट मोस्ट इम्पॉर्टंट असणार आहे तुमच्या इंजिनिअरिंग करिअरमध्ये. ठीक आहे. सो हा झाला तुमचा थेरॉटिकल पॉईंट ऑफ व्ह्यूने. आता आपल्याला सबमिशन टर्मवर्कमध्ये कुठला पार्ट दिलेला आहे बघा. टर्मवर्कमध्ये हा जो सब्जेक्ट्स आहे, या सब्जेक्टचा जो पेपर आहे हा पेपर थेअरी ॲज वेल ॲज टर्मवर्क याच्या बेसिसवर सेट केला जातो. तर बघा, टर्मवर्कमध्ये तुम्हाला काय काय दिलेलं आहे. तर फर्स्ट थिंग, working out the quantities using center line and PWD method for a small single storage load bearing structure. बघा, तुम्हाला काय करायचं आहे, सेंटर लाईन किंवा सेंटर लाईन अँड PWD दोन्ही मेथडने सिंगल स्टोरेज लोड बेअरिंग स्ट्रक्चरच्या सगळ्या क्वांटिटीज फाइंड आउट करायच्या. ठीक आहे. आणि DSR यूज करून डिस्ट्रिक्ट शेड्यूल रेट हे बघणार आहे आपण, डिस्ट्रिक्ट शेड्यूल रेट काय असतं. तर DSR यूज करून त्याचे रेट पण काय करायचे, कोट करायचे. ठीक आहे. सेकंडमध्ये काय म्हटलेलं आहे, वर्क आउट द क्वांटिटीज ऑफ अ स्टील रेनफोर्समेंट. आता इथे बार बेंडिंग शेड्यूलचा पार्ट आला. स्टील रेनफोर्समेंट कॅल्क्युलेट करायचं आहे. कशासाठी कॅल्क्युलेट करायचं आहे, फॉर कॉलम, फुटिंग, बीम अँड स्लॅब. म्हणजे प्रत्येक जे काय RCC एलिमेंट्स आहे त्यासाठी तुम्हाला पर्सेंटेज ऑफ स्टील किती असणार आहे किंवा स्टील किती लागणार आहे ते स्टील कॅल्क्युलेट करायचं आहे. त्यानंतर डिटेल इस्टिमेट ऑफ अ सिंगल स्टोरी RCC बिल्डिंग. RCC बिल्डिंग पण घ्यायची आहे. पहिल्या याच्यामध्ये लोड बेअरिंग स्ट्रक्चर, दुसऱ्या याच्यामध्ये, तिसऱ्या याच्यामध्ये RCC. तर जनरली आपण काय करतो, जे RCC फ्रेम स्ट्रक्चर आपण कॅल्क्युलेशनसाठी घेतो त्याच फ्रेम स्ट्रक्चरचा कॉलम, फुटिंग, नंतर बीम आणि स्लॅब आपण काय करतो, स्टील कॅल्क्युलेशनसाठी घेतो. ठीक आहे. तर हे झाले फर्स्ट, सेकंड, थर्ड. फोर्थमध्ये बघा काय आहे, इस्टिमेटिंग क्वांटिटीज फॉर एनी वन ऑफ द फॉलोइंग. 4 दिलेले आहेत. या 4 पैकी कुठल्याही एकाचं तुम्हाला कॅल्क्युलेशन करायचं आहे, क्वांटिटीज फाइंड आउट करायचे. कुठले कुठले आहेत, शेड ऑफ स्टील, स्टील शेड घेऊ शकता तुम्ही, अंडरग्राउंड वॉटर टँक घेऊ शकता, पाईप कल्वर्ट घेऊ शकता, किंवा रोड, रेल्वे ट्रॅक किंवा रनवे. यापैकी कुठल्याही एकाचं इस्टिमेट तुम्हाला काय करायचं, सबमिशनमध्ये करायचं आहे. ठीक आहे. सो बघा, एक लोड बेअरिंग स्ट्रक्चर, एक RCC आणि नंतर स्लॅब, कॉलम, बीम, फुटिंग आणि या 4 पैकी कुठलंही एक. ठीक आहे. त्यानंतर बघा नेक्स्ट काय दिलेलं आहे, 5व्यामध्ये काय दिलेलं आहे, तुम्हाला एक टेंडर नोटीस, ड्राफ्ट डिटेल स्पेसिफिकेशन. तुम्हाला स्पेसिफिकेशन ड्राफ्ट करायचं आहे. कुठल्याही 2 आयटमचं तुम्हाला स्पेसिफिकेशन ड्राफ्ट करायचं आहे. ठीक आहे. आणि हे जे काही करंट मार्केट रेट आहे किंवा करंट जे मार्केटचा सिनेरिओ आहे त्याच्यानुसार हे तुम्हाला स्पेसिफिकेशन ड्राफ्ट करायचं आहे. 6th काय करायचं आहे, तर 6th तुम्हाला टेंडर नोटीस ड्राफ्ट करायची आहे. टेंडर नोटीस ड्राफ्ट करायचा क्वेश्चन थेअरीमध्ये पण विचारला जातो. तर टेंडर नोटीस ड्राफ्ट करायची आहे आणि मिनिमम 3 टेंडर नोटीस तुम्हाला कलेक्ट करायच्या आहेत. मग ह्या कलेक्ट कुठनं करणार, तर न्यूजपेपरमध्ये टेंडर नोटीस पब्लिश केल्या जातात, तर त्या तुम्हाला कट करून काय करायचं, तुमच्या सबमिशन्समध्ये अटॅच करायच्या आहे. ठीक आहे. आता 7th काय म्हणलेलं आहे, प्रिपरेशन ऑफ टेंडर डॉक्युमेंट. टेंडर डॉक्युमेंट बनवायचे. त्यामध्ये काय काय, टेंडर नोटीस, शेड्यूल A, शेड्यूल B, त्यानंतर कंडिशन ऑफ कॉन्ट्रॅक्ट्स रिगार्डिंग द टाइम, लेबर, पेमेंट्स अँड डॅमेजेस. तर यांचे टेंडर डॉक्युमेंट बनवायचे. जेव्हा टेंडरचा पार्ट होईल त्यामध्ये टेंडर डॉक्युमेंट्सचा पार्ट आहे. मग हे शेड्यूल A काय असतं, शेड्यूल B काय असतं, प्रिपेअर कसं करायचं, हा पार्ट तुम्हाला इथे कंप्लीट करायचा आहे. ठीक आहे. त्यानंतर 8 तो शेवटचा पार्ट आहे, तो आहे तुम्हाला रिपोर्ट बनवायचा आहे. कशावर, करंट DSR वर. जो काही पुणे रिजनचा DSR असेल, रिजन वाईज DSR वेगळा असतो, डिस्ट्रिक्ट शेड्यूल रेट, तर त्यावर एक रिपोर्ट तयार करायचा आहे करंट DSR वर. ठीक आहे. आता हे झालं 8 पार्टमध्ये तुमचं सबमिशन. आता यापैकी कुठलाही एक जो पार्ट आहे तो तुम्हाला बाय युझिंग सॉफ्टवेअर करायचा आहे. जो कुठलं सॉफ्टवेअर अवेलेबल असेल त्या सॉफ्टवेअरमध्ये कुठलं तरी एका पर्टिक्युलर आयटमचं म्हणा किंवा पर्टिक्युलर पार्टचं सबमिशनचा जो काही पार्ट आहे 1, 2, 3 मधला किंवा 4 मधला, तो तुम्हाला युझिंग सॉफ्टवेअर करायचा आहे. तर हा तुमचा टोटल झाला टर्मवर्कचा पार्ट. नेक्स्ट बघा, ओरल एक्झामिनेशन जी असणार आहे ती टोटली तुमच्या टर्मवर्कवर बेस असेल. टोटल टर्मवर्क जो काय तुम्ही कंप्लीशन केलं त्यावर तुमची ओरल असेल. त्यानंतर तुमची जी रिटन एक्झामिनेशन आहे ही थेअरी ॲज वेल ॲज टर्मवर्क.
थेअरी प्लस टर्मवर्क्स या दोन्हीवर डिपेंड असेल तुमची थेअरी एक्झामिनेशन, ठीक आहे, रिटन एक्झामिनेशन. त्यानंतर बघा काही रेफरन्स बुक मी ते सजेस्ट केले आहेत, ते तुम्ही यूज करू शकता. त्यामध्ये इस्टिमेटिंग कॉस्टिंगसाठी BN दत्ता आहे, M चक्रवर्ती, त्यानंतर RC रंगवाला, हे 3 बुक्स आहेत रेफरन्स बुक जे तुम्ही यूज करू शकता फॉर इस्टिमेटिंग अँड कॉस्टिंग. जर व्हॅल्युएशनसाठी लागत असेल तर डॉक्टर रोशन नामवतीचं बुक आहे, किंवा तुम्ही आपलं टेक्स्टबुक रेफर केलं तरी चालेल, काही प्रॉब्लेम नाही. नंतर पुन्हा एक व्हॅल्युएशनसाठी, व्हॅल्युएशन प्रिन्सिपल अँड प्रोसिजरसाठी अशोक नाईनचं एक बुक आहे. तर यापैकी कुठलेही रेफरन्स बुक तुम्ही यूज करू शकता. दत्ता, चक्रवर्ती आणि रंगवाला या 3 पैकी कुठलंही एक रेफरन्स बुक तुम्ही फॉर एस्टिमेटिंग कॉस्टिंगसाठी काय करू शकता, यूज करू शकता. सोबत आपल्याला IS कोड कुठे लागणार आहे, तर IS 1200 लागणार आहे आणि IS 3861 लागणार आहे. तर IS 1200 मेथड ऑफ मेजरमेंटसाठी, ठीक आहे, आणि जो सेकंड आहे 3861 तो एरिया आणि क्युबिकल कंटेंटचं कॅल्क्युलेशन करण्यासाठी लागणार आहे. सोबत आपल्याला डिस्ट्रिक्ट शेड्यूल रेट लागणार आहे, करंट डिस्ट्रिक्ट शेड्यूल रेट ऑफ पुणे डिव्हिजन आपल्याला काय करायचं आहे, यूज करायचं आहे. तर हे टोटल तुमचं काय झालं, सिलेबस ॲज वेल ॲज सबमिशन. सो बघा एस्टिमेटिंग कॉस्टिंगचा कंप्लीट पार्ट आपण इथे काय केलेला आहे, डिस्क्राईब केलेला आहे. सो या सब्जेक्टला लाईटली घेण्यापेक्षा थोडासा या सब्जेक्टला फोकस जास्त करा. या सब्जेक्टमध्ये तुम्ही जेवढा व्यवस्थित स्टडी करणार आहात ते तुम्हाला फ्युचर्समध्ये किंवा तुमच्या इंजिनिअरिंग करिअरमध्ये, तुमच्या जॉबमध्ये किंवा स्वतःच्या बिझनेसमध्ये हा सब्जेक्ट खूप जास्त तुम्हाला हेल्पफुल ठरणार आहे, ठीक आहे. सो याच पद्धतीने डॅम अँड हायड्रॉलिक स्ट्रक्चर पण आहे, बाकीचे सब्जेक्ट्स पण आहे, पण या सेमिस्टरमध्ये जास्त फोकस तुम्हाला या सब्जेक्टवर करायचा आहे, ठीक आहे. सो आय होप तुम्हाला सगळी इन्फॉर्मेशन, सगळा सिलेबस व्यवस्थित कळला असेल. सो थँक्यू सो मच.